आणि अशा प्रकारे पहिला गडी गारत पहिला हादरा पहिली लागलेली अवदसा. तर नमस्कार पब्लिक, मी तुमचा सर्वाय. पण आज आपण भरपूर दिवसानंतर एक व्लॉग अपलोड करणार आहे. तर मग आपण आपल्या व्लॉगला सुरुवात करूया. तर आज आपण आपल्या मित्रांसोबत चाललो होतो विठ्ठलगडाला आणि तिकडे जाऊन आपण मॅगी बनवणार आहे. आता विठ्ठलगडाला जाणं म्हणजे एवढं अवघड आहे, मतलब काटो का जंगलच पार करना पडता है उसके लिए. एवढ्या काठांपासून वाचून आल्यानंतर आपण थोडं पुढे आळत होतो, तेवढ्यात आपल्याला एवढी छोटीशी नदी लागली आणि ही नदी क्रॉस केल्यानंतर आपण आलो विठ्ठलगडाच्या एकदम टॉपला. कारण आपल्याला भिजायचं नव्हतं, तर मस्त की मॅगी बनवायची होती. आणि काय मग आपल्या आर्यन महाराजांनी एक मस्त की स्पॉट सापडला आणि मग काय चूल मांडायला सुरुवात केली. चूल मांडून झाल्यानंतर आपल्या आर्यन महाराजांनी मस्त की चूल पेटवण्याचा चांगला प्रयत्न केला, पण चूल काय पेटलीच नाही. मग आपल्या हलवाई म्हणजे आपल्या महाराजांनी मस्तपैकी चूल पेटवली. मग चूल पेटवल्यानंतर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले पाणी टाकलं, नंतर मॅगी मसाला टाकला, नंतर मॅगी चुरून चुरून करून मॅगी पण टाकली आणि मस्त मॅगी थोड्या वेळ शिजवलं. मग काय आपली थोड्या वेळानंतर मॅगी शिजली. मग आपण मस्तपैकी आपल्या चुलीवरच्या मॅगीचा आस्वाद घेतला. आपलं खाऊन झाल्यानंतर आपण डायरेक्ट खाली निघालो होतो, पण आपल्या मित्रांना एवढा भारी पॉईंट भेटला की डायरेक्ट ते फोटोशूट करायला लागले. आणि फोटोशूट करताना एवढा बेकार पोस्ट दिला म्हणजे डायरेक्ट विषयच खाल्लास. फोटोशूट झाल्यानंतर आपण मस्तपैकी खाली उतरायला सुरुवात केली. आपण तर मस्तपैकी खाली उतरलो होतो, पण आपले मित्र खाली उतरत होते आणि तोपर्यंत आपल्या यश भाऊने मस्तपैकी अशा काहीतरी पोजेस द्यायला सुरुवात केली. आणि आता इथं फक्त आपल्या आर्यन भाऊची मज्जा आहे का. लवकर लवकर निघा लवकर गाईज. आणि हा पब्लिक अशाच कंटेंटसाठी आपल्या चॅनलला आताच फॉलो करून घ्या आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. पण सगळ्यांना बाय बाय.